शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कमी झालं. जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे देवरी सुंदर ते ध्यान उभे देवरी सुंदर ते ध्यान उभे ध्यान उभे
आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळशी हार गळा काज वेदांबर हार गळा काज वेदांबर निरंतर हे झाड निरंतर हेच झाड आवडे निरंतर हेच झाड आवडे निरंतर हेच झाड तुळशी हार मकरकुंडल तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजिता मकरकुंडल तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजिता तुळशी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे आवडे निरंतर येची ध्यान
हरी रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुखदायी हो साधनी सुखदायी हो साधनी सुखदायी हो साधनी
जाने पाठ भोली घर जाने पाठ भोली घर जाने पाठ समेत न्यायी हाथ गोश
मैं भूली घर जाने बात मैं भूली घर जाने बात मैं भूली घर जाने मैं भूली घर जाने बात मैं भूली घर
भगवान महागुरु ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु देव महाराज गुरु गंगा भक्त महाराज ऋषीश्वर महाराज भाई सब संतन की ढाला 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 मैं भूली घर जानी बाट मैं भूली घर जानी बाट गोरश बेच न्यायी हाट कान्हारी मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हारे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल हो तो थकित वही रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हारे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल देवादी देवा जगत ऋषिकेश विनंती माता करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू शारदाचे चतुराणाची आत्मजा वाक्षिद्धी पाविजे सहजातीची चरणावजा नमन दंडवत आता बंधू देव ब्रह्मांड ज्यांचे पुण्य पावन श्रोते होती सणातोण तया माझी नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभी असती लोका ताळ मृदुंग श्रुती देखा तया माझी नमन दंडवत ऐसे नमन करुणे सखळा हरी कथा बोले वो वडा बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे यई वो यई वो यई वो यई वो यई वो यई वो आवनिया विलंब पावाया
लोचनाय अस्मान्वरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै तस्मै नकराय नमः शिवाय महायोग पीठे तुटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुर्मणीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावद्य जीवोदरावतारं कलाङ्गं कतेजोधिकामोऽभिवक्रं कलानीशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आइए हनुमंत विराजिए कथा करो मत अनुसार प्रेम सहित गादी दरो विराजिए पवन कुमार आत्मरूप गणेशु किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक मूर्ती मी दुबळा अर्पित श्री भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मैं भूली घर जानी बात मैं भूली घर जानी बात गोरश बेचनी आई हाट कान्हारे मन मोहन लाल सब हे बिसरू देखे गोपाल कीर्तन रूपी शिवकीर्ता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम अन्यथा कर्तुम असणारे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निशिम भक्त वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा हिंदी भाषिक अभंग शिवकीर्ता निवडलेला आहे. विठ्ठल शब्दशः सरळ सरळ भावार्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे स्वतःला आलेली एक अनुभूती व्यक्त करतात. तुकोबाराय आलेला अनुभव म्हणतात. भगवान परमात्म्याला प्राप्त केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर स्वतःची जी अवस्था झाली त्या अवस्थेबद्दल वर्णन करतात. मै बोली गरजानी बात गोरश बेचेनी आई हाट. एक गवळणीचा रूपात तुकोबारांनी केले आणि गवळणीचा रूपात घेऊन तुकोबाराय म्हणतात एकदा का त्या कन्हैयाला देवाला मी पाहिलं मी सर्वस्वाला विसरून गेले. हात या शब्दाचा अर्थ बाजार. गवळणीच्या रूपात घेऊन सांगतात की दही दूध तूप लोणी विकण्या करता गवळणी मथुरेला आल्या होत्या नाना. बरं का नाना आले नाना तिकडे आवाजाला नाना आले म्हणून नाना दही दूध तूप लोणी विकण्या करता गवळणी मथुरेच्या बाजारात आल्या. बाजार आटोपल्याच्या नंतर घरी जायचंय तर रस्ता विसरले. मग विचारलं त्यांना की तुम्ही इथे आलात. बरं ठीक आहे आलात घरी जायचं नाही का. जायचंय पण मै बोली घर जाणी वाट. आम्ही घरी जाण्याचा
रस्ता विसरलो. का इथं आम्ही बाजाराकरता आलो होतो, घरी जाण्याचा रस्ता विसरलो. बरं काय विसरल्या? कानारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. हो, त्या कन्हैयाला, त्या भगवंताला पाहल्या बरोबर त्यानं आमचं सर्वस्व हिरवून घेतलं. आम्ही सगळ्या गोष्टींना हिरवून गेलो, विसरलो. आमची भूमिका कशी झाली? रस्ते तर आम्हाला अनेक दिसतात, वाट तर आम्हाला अनेक दिसतात, कुठल्याही वाटेने गेलं तरी गाव सापडल. पण आमची परिस्थिती अशी झाली, जिथे पाय टाकावा तिथे तो दिसतोय. का पगडारू देखे आनेरा, सर्वत्र तो आहे, सगळं त्यानं घेरलंय. देखे तो सब वहीने घेरा. ही परिस्थिती आमची झाली. आमच्या मनामध्ये जो संशय होता, आमच्या मनाची जी काही भीती होती, तो गोपारे म्हणतात ती भीती आता गेली. होतो थकीत बैरी तुका भागारे सब मन का धोका. कानारे मन मोहनलाल सब ही विसरू देखे गोपाल. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार्थ म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य 1008 वैकुंठवासी परमपूज्य गुरु गंगा भारती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपर्याय गुरुवर्य बैराम बाबा घोणशीकर यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गुरुवर्य शिवाजी महाराज राठोड, हरिभक्तीपरायण गुरुवर्य संतोष महाराज राठोड घोणशीकर यांच्या प्रेरणेने, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गजानन महाराज सांगळे यांच्या मार्गदर्शनाने समापन्न होत असणारी ही दिव्य भगवंताची साधना श्री मुरुडेश्वर महादेव देवस्थान वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी नामयज्ञ सोहळा. यामध्ये ग्रंथराज शिवलीला अमृताचं पारायण आहे आणि रोज त्या ठिकाणी कीर्तनाचं, हरिपाठाचं, काकड्याचं आयोजन आहे. आणि या त्रिदिनी नामयज्ञाची होत असणारी आजची सांगता समारोप. आणि या समारोपाच्या माध्यमातून आजचे कीर्तन माझ्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. उपस्थित सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो. हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज राठोड असतील, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज राठोड असतील, शिव महाराज राठोड असतील, हरिभक्तीपरायण माऊली महाराज नागरी, हरिभक्तीपरायण उद्धव महाराज मगर, हरिभक्तीपरायण ब्रह्मदेव महाराज आणि घोणशीकर, सर्व भजनी मंडळी, हरिभक्तीपरायण उद्धव महाराज सांदर, सर्व उपस्थित असणारी महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो, चिंतनाकडे वळतो. विठ्ठल या अभंगाद्वारे भगवान जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करतो. सेवा ही भगवंताची आणि या सेवेबद्दल जर बोलू गेलो, आजचा दिवस हे खूप महत्वाचा आहे. आजचा दिवस हे खूप महत्वाचा आहे. भगवान मुरुडेश्वराची ही सेवा आहे आणि योगायोगानं आज उत्तम असणारा श्रावण मास चालू आहे आणि श्रावण मासातील आज वार सोमवार आहे. भगवान शंकराचा वार आणि 12 महिन्यापैकी श्रावण मासामध्ये भगवान शंकराची जर आराधना केली तर विशेषत्वाने पुण्य प्राप्त होतो. आणि त्यातली त्यात सोमवारी जर भगवान भोलेनाथाची साधना केली तर अधिकशा अधिकम फलम दुग्ध शर्करा योग, अशा प्रकारचा योग आज तुमच्या माझ्या जीवनात आलेला आहे. भगवान मुरुडेश्वराची ही सेवा आहे. गेली 2 दिवस आपण या ठिकाणी भगवान शंकराच्या मुरुडेश्वराच्या सानिध्यामध्ये अनेक प्रकारे सेवा करतोय आणि आज या सेवेचा समारोप आहे. सांगत आहे. वास्तविक पाहता सांगता ही सेवेची कधीच होत नसते आणि त्यातली तर परमार्थामध्ये सांगता ही कधीच नाहीये. परमार्थाला सांगता नाहीच आहे की जो परमार्थ खऱ्या अर्थाने आपण ज्याची सेवा करतोय त्याचा जर संस्थापक कोण असेल, या परमार्थाचा संस्थापक कोण असेल
कोणी प्रारंभ केला असेल हा परमार्थ, कोणी चालू केला असेल हा परमार्थ, तर ज्याची आपण सेवा करतोय, ज्याच्या दरबारात आपण आहोत, तर भगवान शंकराने हा परमार्थ चालू केलेला आहे. तिरुसुळ डमरुळ घेऊन आला तो भगवान महादेव, साक्षात भगवान शंकर हातामध्ये तिरसूळ घेतात, डमरू घेतात आणि नाचत 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 भजन करत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये येतात. आदिनाथ गुरु मग इथून पहा, हा परमार्थ मूळ भगवान शंकरांनी प्रारंभ केलेला आहे. मग देवानं महादेवानं ज्या परमार्थाची स्थापना केलेली आहे त्या परमार्थामध्ये सांगता येईल? कदापि नाही महाराज, नाहीये. मग ही सांगता नाहीये, परमार्थाची सांगता नाहीये. परमार्थामध्ये जी काही साधन आहे, या साधनेची सांगता आहे. काय साधन आहे? त्रिदिनी नामयज्ञ साधन आहे. ही 3 दिवसाची साधन आहे. हे 3 दिवसाचं अनुष्ठान आहे आणि त्या अनुष्ठान, त्या साधनेचा समारोप आहे. आणि समारोपाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याचं कीर्तन आहे. अभंग श्री तुकोबारांचा, या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करतात. वास्तविक पाहता आपल्या समोर प्रश्न पडतो, आम्ही अनुभव व्यक्त करावा का, अनुभव सांगावा का? तर बघा, 2 अनुभव प्रामुख्याने मी मांडतो. एक पारमार्थिक अनुभव आणि एक प्रापंचिक अनुभव. प्रापंचिक अनुभव हा दुःखाचा आहे, कारण ज्याचा अनुभव घ्यायचा तो प्रपंच कसा आहे हे जर आपण विचारलं तर अनेक प्रमाणाने आपल्याला ठाऊक आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, नाही अनेक प्रमाणे संसार दुःख मूळ. मग त्याचं मूळ जर दुःखात असेल, त्याच्यामध्ये ओतप्रोत दुःख असेल, तर त्याच्यात येणारा जो अनुभव आहे तो सुखाचा मिळत नाही महाराज. यदा कदाचित आपल्याला त्यामध्ये सुख भासलं जरी तरी तुकोबारे म्हणतात त्याच्या पाठीमाग किती मोठा अनर्थ आहे, किती मोठा अनर्थ आहे. तुकोबारे प्रमाणे सुख पाहता जवा पारे म्हणतात त्याच्या पाठीमाग दुःख पर्वता एवढे ही प्रपंचाची अवस्था आहे. याच्यामध्ये येणारा अनुभव आहे तो दुःखाचाच आहे. बरं, कोणी कोणी दुःख भोगलंय? आजा गेला पाजा गेला, देखत आपणही त्याच्यात चाललोय. आपली तीच गत आहे का? याच्यामध्ये जे जे गेले त्यांना सुखाचा आभास सुद्धा मिळालाच नाही. काय झालं माहितीये का? काय झालं माहितीये का? एक दृष्टांत गोड दादा सांगायचे. एक म्हातारी गोधड शिवित होती. गोधड शिवता शिवता तुकाराम महाराज तिची सुई हरवली. सुई कुठं हरवली? घरामध्ये. गोधड शिवताना सुई कुठं हरवली? घरामध्ये.
आणि मग तिला वाटलं आता सुई हरवली सापडत नाही, जाऊ दे म्हणे आपलं काम आटपू आणि मग लाईट आल्यावर सुई शोधू. तिचं काम आटोपलं, लाईट आली आणि ती बाहेर आली पटांगणामध्ये. चौकात आली, मोठा लाईट लागलेला होता चौकात आणि त्या प्रकाशामध्ये उजेडामध्ये ती काय पाहू लागली, सुई. 2 तास झालं ती सुई पाहते, तिला काही सुई सापडलं. तेवढ्यात एक माणूस आला, म्हणे आजी काय करता? वागा माझी सुई हरपली म्हणे आणि सुई काही सापडत. मग त्या माणसाने विचारलं, आजी सुई हरपली कुठं? ती म्हणजे घरात. पाहते कुठं? रोडला, रस्त्यावर. सापडन का? आपली तशीच गत झाली. सुख नावाची सुई, सुखरूपी सुई हरवली आपली कुठं? परमार्थामध्ये. आणि आपण शोधतोय कुठं? संसारात. मिळल नाही महाराज. का? कारण त्यात केवळ आणि केवळ दुःख आहे. मग त्याच्यातला येणारा जो अनुभव आहे तो अनुभवही दुःखाचा आहे. उपयोग नाही सांगून. मग चला परमार्थातला अनुभव, परमार्थिक अनुभव. परमार्थामध्ये येणारा अनुभव हा सुखाचा आहे महाराज. केवळ आणि केवळ तिथं सुख आहे. सुख नाही तर आनंद आहे. किती आनंद आहे परमार्थामध्ये. परमार्थ जर प्रारंभिक केला आनंदच आनंद आहे. त्यातली तर जर भगवंताला पाहिलं तर मग आनंदाला पारावर नाही महाराज. देवाला पाहिल्याच्या नंतर भूमिका कशी होती सांगू तुम्हाला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा. गवताची गंजी, गवताच्या गंजीला आपण पेटून दिलं. गवताची गंजी पेटून दिल्याच्या नंतर आता ओळई कडव्याची, हा 5000 कडव्याची ओळई आहे. मग एक पेंडी पेटण्याकरता ताऱ्याच्या पेटीची एक गाडी लागते. तर 5000 पेंड्या पेटायला किती गाड्या लागतात पावशा? एकच लागत. कसं काय? तो कधी पेटीली? एकच गाडी. बरं ती गाडी एकदा का तिला पेटवलं, पेटवल्याच्या नंतर ती किती महिन्यानं जाळ धरी? पक्का अनुभव दिसतो. लगेच पेटवलं की लगेच जाळ धरी. तसं बघा आणखी अंधाराची एक खोली आहे, त्यामध्ये सगळीकडे अंधार आहे. तुम्ही आतमध्ये गेला आणि लाईटचं बटन टाकलं. लाईटचं बटन टाकल्याबरोबर लाईट लागला. लाईट लागल्याबरोबर प्रकाश उजेड पडला. उजेड पडल्याच्या नंतर अंधाराला बाहेर जाण्याकरता किती तास लागले असतील? निमिषही नाही. तसं भगवंताला पाहिलं की दुःख जायला वेळ सुद्धा लागत नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबांचा अभंग आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. त्याला पाहिलं बरोबर, लोचनीनं डोळ्यानं त्याला पाहिलं की सुखाची अनुभूती येते. हा परमार्थातला आनंद आहे. किती आनंद आहे परमार्थामध्ये. परमार्थासारखा आनंद जगतामध्ये पुन्हा कुठं नाहीये महाराज. परमार्थामध्ये आनंद आहे म्हणून तर तो जो परमात्मा आपण ज्याची भक्ती करतो तो देव, त्याचं जे मूळ स्थान आहे त्या स्थानामध्ये हे नाहीये म्हणून त्यानं याला लात मारली आणि तो इथं आला. कशासाठी आला? वैकुंठाहून तो आला, पण कशासाठी? जय सुख करणी देव देवा.
नवीन टायर आले त्याला कोणते टायर म्हणते ट्यूबलेस त्याची हवा कशी जाते कोणी कोणी जाते ती हाणाला वेळ झाली त्याची हवा चांगली वाटते नाही का ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला तो परमात्मा सुखाच्या साठी त्यानं वैकुंठाला लात मारली नावाडे वैकुंठ शेषाचे परमार्थामध्ये एवढं सुख आहे की त्याला शेच्याचं शेण आवडत नाही हो त्याला आवडतं काय हो संतांची संगत आवडते का अरे संतांच्या समावेत परमार्थ करायला भेटतो म्हणून एवढा आनंद आहे बरं त्याला देवाला सुख मिळतं याच्यात तुम्हाला नाहीये परमार्थामध्ये संतांना देखील सुख आहे परमार्थामध्ये संतांना देखील सुख आहे मित्र नेहमी सांगत असतो परमार्थामध्ये देवाला सुख मिळतं संतांना सुख मिळतं आणि जीवाला देखील काय मिळतं तर सुख मिळतं एका भजनामध्ये 3 लोकांना सुख मिळतं म्हणून तर भजन करण्याकरता जाग करायचं ना तर संत एकाला करीत नाही तिघालाही करतात तिघालाही जाग करतात कोणाला पहिलं देवाला जाग केलं उठा पांडुरंगा प्रभात समलोकातला भगवंताला देखील उठवलं बरं दुसरं संतांना उठवलं उठा साधू संत संतांना देखील जागा किंवा संतांना देखील उठवलं देवाला देखील उठवलं मग जीवाला उठा सकळजन आणि जीवांनाही उठवलं का कारण याच्यामध्ये सुख आहे तुमचं माझं देवाचंही सुख आहे संतांचंही सुख आहे कसं काय संत देवाच्या सुखाचं प्रमाण होऊन गेलं या सुखाकारणे देव मिळावला देवाला काय आवडतंय काय आवडतं आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार कधी मधी रात्रंदिवस ते देवाला भजन आवडतं म्हणजे देवाचं सुख भजनामध्ये कळालं संतांचं सुख कशामध्ये भजनामध्ये कसं काय तर आता ऐकून जा ज्या वेळेला
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रपंचिक सुख मिळावं याकरता परिस्थितीचा आढावा घेतला आणि तुकोबारायांच्या करता नजराना पाठवला मावळ्यांसोबत. मावळे आले घेऊन. आल्याबरोबर तुकोबारांनी ते पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या राजाने तुमच्या परिस्थितीला आधार मिळावा याकरता हे दिलंय, तुम्हाला सुख मिळावं याकरता हे दिलंय. तुकोबारांनी ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तुकोबाराय काय म्हटले, तुमची येर वित्त धन ते माझं मृत्तिके समान, हे मला माती समान आहे, यानं मला सुख मिळणार नाहीये. आम्ही देणे सुखी आम्ही देणे सुखी केले सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. भगवंताचं जर भजन केलं आपण तर संतांना सुख मिळतं, भजनामध्ये देवाला सुख मिळतं, भजनामध्ये संतांना सुख मिळतं. दोन गोष्टी कळाल्या. जीवाला भजनामध्ये सुख कसं मिळतं, जीवाचं भजनामध्ये काय सुख आहे बघा. जीवानं जर भजन केलं त्याच्याशिवाय सुखाची प्राप्तीच नाही. भजन जर केलं तर त्याची प्राप्ती होईल. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या युगामध्ये त्याची भेट घ्यायची असेल तर भजन प्रमाणे बर. मग त्याची जर भेट झाली तर काय होईल महाराज, सुख होईल, अन्यथा नाही. तो कोपराई जीवाच्या बाबतीमध्ये बोलत असताना सांगतात, तेने विना जय या शब्दावरती अंडरलाईन करा. त्याच्याशिवाय तुम्हाला मला सुख मिळू शकत नाही. अर्थात जीव देव आणि संत या सर्व लोकांना परमार्थामध्ये काय मिळतंय, आनंद मिळतो, सुख मिळतं. बरं किती मिळतं महाराज, परमार्थामध्ये आनंद मिळतो तरी किती, वर्णन देखील करता येत नाही महाराज. अवर्णनीय आनंद परमार्थामध्ये मिळतो. आनंदुरे सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आणि केवळ आनंदुरे आधी आनंदुरे. बघा आनंद असा शब्द आहे, आनंद असा शब्द आहे. श्रीमद भागवतामध्ये पूर्ण उदाहरण आलेलं आहे. प्रत्येक शब्दाला विरोधार्थी शब्द आहे, प्रत्येक शब्दाला विरोधार्थी शब्द आहे. पण या शब्दाला विरोधार्थी शब्द नाहीये, नाहीये. प्रत्येक कुठलाही शब्द घ्या, प्रत्येक शब्दाला विरोधार्थी शब्द आहे. गाई म्हशी विरोधार्थी शब्द आहे. पण आनंदाला विरोधार्थी शब्द आहे का?
आनंदाला शब्दार्थी शब्द आहे. तुम्ही म्हणाल जर तिथं दुःख येतं तर दुःख हा शब्द सुखाचा विरोधार्थ. आनंद केवळ आणि केवळ आनंद आहे आणि तो फक्त परमार्थामध्ये पाहायला भेटतो. विठाला तुकोबरे म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खातो परमार्थामध्ये. आनंद खातो आम्ही सेवन करतो. बरं एकटे सेवन करतो का? सेवितो हा रस. मग एवढा आनंद परमार्थामध्ये आनंद असल्या कारणाने परमार्थामध्ये येणारा अनुभव सुद्धा कसा आहे? आनंदाचा आहे. म्हणून परमार्थातला आनंद जगाच्या उपयोगाचा. कारण बघा एखाद्यानं आता सरळ तुम्हाला उदाहरण देतो मी. आपण सगळी शेतकरी वर्गातली माणसं. एखाद्यानं जर सरकीवरती सोयाबीनवरती एखादा औषध फवारलं आणि त्याला जर चांगला त्याच्यामध्ये उतारा मिळाला किंवा चांगला त्याचा माल आला, पीक चांगलं आलं, तर लोक त्याला विचारतात की बुवा गेल्या वर्षी तू कुठलं औषध फवारलं होतं, गेल्या वर्षी तू कुठलं बियाणं लावलं होतं. मग त्यानं त्याचा अनुभव जर सांगितला तो फायद्याचा असल्या कारणाने लोक घेतात. आणि जर आता एखादं बियाणं आपलं फेलच गेलं, एकरी 5 किलोचा उतारा आला, एकरी 5 किलोचा उतारा आला, बियाणं फेल गेलं, तर तो अनुभव सांगून जमल का? मी ही सरकी लावली होती 5 किलोचा उतारा आला, अनुभव सांगून जमल? तसं प्रापंचिक जो अनुभव आहे तो दुःखाचा आहे, पण पारमार्थिक अनुभव हा समाजाचा उपयोगाचा आहे. म्हणून पारमार्थिक अनुभव समाजापुढे मांडला पाहिजे. का? त्याचं तिसरं कारण आहे समाजाच्या हिताकरता संत इथं आलेले आहेत. संताच्या इथं येण्याचं जे कारण आहे 6 कारण तुकोबरांनी एकाच चरणामध्ये सांगितले. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचं आचरण आणि विठोबाचे नाव. 6 काम. त्यापैकी पहिलं जे सुख आहे, तुम्हाला मला सुख प्रदान करून देण्याकरता संत इथं आले. मग तुम्हाला मला सुख प्रदान करून देत असताना संत स्वतःवरती दुःख आलं तरी भोगतात. पण जगाला काय देतात? सुख देतात. इथं जे संत आले येथे उपकारा आले घरजा. बघा संतांचं हृदय हे कसं आहे? मी एका उदाहरणाने सांगतो कसं हृदय संतांचं. अगदी गोड दृष्टांत आहे. स्वामी विवेकानंद रेल्वेने प्रवास करत होते. आणि रेल्वेने प्रवास करत असताना एका शहरामध्ये गाडी थांबली आणि परत गाडी निघाली. गाडी हळूहळू जात असताना स्वामींनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर सगळ्या शहरातलं जे पाणी आहे, घाण पाणी, एका जागेवर साचलेलं होतं. त्याला गटार म्हणतो. आणि त्या घाण पाण्यात एक प्राणी राहतो. कोणता? डुक्कर राहतो. आणि एक डुकरी निवडलेली होती. छोटी छोटी त्याची पिल्लं होती. त्यातलं एक जे पिल्लू आहे का, ते पिल्लू त्या गटारामध्ये बुडू लागलं. आणि ते पिल्लू गटारामध्ये बुडताना